श्रावणामध्ये करा हे महादेवाचे 50 चमत्कारिक उपाय। भगवान महादेवांच्या शिवपुराणांमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की जे उपाय करून आपण आपल्या सर्व समस्या दूर करू शकतो व श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊ शकते। आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकट येणार नाही। हे उपाय केल्यामुळे महादेव आपल्यावर प्रसन्न होतात। हे उपाय कोणते? 1. सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो। या दिवशी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात। 2. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते। दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते। रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते। 3. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते। 4. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा। असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो। 5. एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं। त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते। 6. धुतारेचे फूल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो। 7. जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा। या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते। 8. महादेवावर तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो। 9. भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते। 10. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो। 11. लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो। 12. भगवान शंकराला विड्याचं एक पान वाहिलं तर भोग संपत्ती प्राप्त होते। 13. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ओम नमः शिवाय लिहून ही पाने शिवलिंगावर अर्पण करा। या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात। 14. तल्लख बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे। 15. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते। 16. शिवमंदिरात दररोज नित्य नियमाने पूजन केल्यास 100 अपराध क्षम्य होतात। 17. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात। 18. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो। 19. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो। 20. शिवलिंगावर 108 बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात। 21. नियमितपणे शिवपुराण आणि स्तोत्रांचे पठण केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात। 22. लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा। या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात। 23. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे। 24. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते। 25. गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत रूपांतर होते। 26. गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेत पितरांचा आशीर्वादही मिळतो। 27. पाण्यात जवस मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो। 28. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो। 29. चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते। 30. प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुखद संपत्तीमध्ये वृद्धी होते। 31. जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही। 32. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते। 33. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा। 34. अनेकाच्या जीवनात कौटुंबिक अडचणी येतात। अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे। असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते। 35. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा नाही। ज्याचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही। 36. पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात। 37. शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो। 38. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो, तसेच रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो। 39. शंकराजवळ साखर वा गुळ वाहिल्यास धनसंचय होतो। 40. दररोज दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दोखातून मुक्त होतो, अगणित पुण्यप्राप्ती होते।
41 महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते. 42 चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. 43 दहीभाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध पाप नाश पावतात. 44 शिवलिंगाला दूध, दही, मध, तूप, साखर, अत्तर, चंदन, केशर आणि भांग यांसारख्या गोष्टींनी अभिषेक करावा. हे सर्व पदार्थ शिवाला खूप प्रिय आहेत आणि यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात. 45 श्रावणामध्ये रोज किंवा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे. जल अर्पण करताना नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. 46 सोमवार हा महादेवाचा दिवस मानला जातो. या दिवशी उपवास केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. 47 एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते. 48 ओम नमः शिवाय हा एक शक्तिशाली मंत्र आहे, ज्याचा जप केल्याने मन, शरीर आणि आत्मा शुद्ध होतात असे मानले जाते. या मंत्राचा नियमित जप केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. 49 दररोज किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा शिवलिंगावर जल अर्पण करावे. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. 50 बेलाचे पान आणि दुर्वा शिवाला अतिशय प्रिय आहेत. शिवलिंगावर बेलपत्र आणि दुर्वा अर्पण केल्याने आणि सोमवारी उपवास केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. अशा प्रकारे ही काही उपाय आहेत जे केल्यामुळे भगवान महादेव 100% प्रसन्न होतात. आपल्या सर्व समस्या दूर होऊन श्री महादेवांची कृपा आपल्यावर होऊन आपल्यावर कोणताही प्रकारची संकट येणार नाहीत.